संगमनेर तालुक्यातल्या सुज्ञ मतदारांनी 40 वर्षांच्या एक हाती सत्तेला आणि गुंडगिरीला मूठ माती दिलेली आहे। आजचा जो आनंद उत्सव आहे हा खरा विखे पाटलांचा विजय आहे आणि लाडक्या बहिणी योजना आणि तरुणांची साथ यामुळे आपल्याला हा विजय निश्चित झाला आणि आशीर्वाद हा मिळाला, हा विखे पाटलांचाच मिळाला। मी सगळ्यांना शुभेच्छा देते आनंदाबद्दल आणि थांबतो। शेतकरी संघटनेला सुजय दादांना पाडण्यासाठी व विखे पाटलांना पाडण्यासाठी लई प्रयत्न केले, पण यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे। मुक्त करण्याचं काम अमोल खताळ, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने इथं करण्यात आलेलं आहे। जी खरी दहशत होती ती संपवण्याचं काम सर्व हिंदूंनी एकजूट होऊन केलेलं आहे। मतदारांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वसामान्य माणूस अमोल खताळ हा निवडून आला केवळ हिंदू भक्तांमुळे आला। हिंदूचं जागं झालं, यांनी इतका अत्याचार केला पण हिंदूचं जागा झाल्यामुळे एक नंबर आज विखे पाटलांमुळे निवडून आलं आणि महायुतीचा आहे, लाडक्या बहिणीचा आहे। हा जो काही विजय आहे हा लाडक्या बहिणीचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे। त्यामुळे विनंती त्यांनी आपला एकदम एक नंबर कार्यक्रम करावा आणि या सर्व अतिशय एकदा दादागिरी झाली ना त्यांच्यावर अतिक्रमण आणावं आणि हीच माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आनंद भेटतोय आज सर्वसामान्य माणूस आपला अमोल खताळ फार मोठी पण आज सर्वसामान्य माणसानं पराभूत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस आजचा हा विजय हा 100% असं कारण ही महिलांनी हाती घेतली न भूतो न भविष्यातील असा हा निकाल आज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। या दिवसाची आणि या निकालाची निश्चितपणे वाट बघत होती आणि तो आज सुवर्ण क्षण अमोल भाऊ खताळांच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना मिळाला। त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे मार्गदर्शक राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील असतील किंवा आमचे सुजयदादा असतील, या सगळ्यांचा बोलायचा आहे। मी या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि यांच्या खऱ्या अर्थाने सगळ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन। आज कंप्लीट
आज कम्प्लेट खताळ पाटील यांना 5 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी जाताना ज्ञानेश्वर करपे, मधुकर सातपुते, शरद बावबाके यांना सांगितलं का याला पाडा तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. तर हे स्वप्न पूर्ण झालं. खताळ पाटलाच्या आत्म्याला आज पूर्ण शांती मिळाली आणि निवडून आले आणि हे त्यांना धन्यवाद आहे का सामान्य जनतेला, महिला वर्गाला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तालुक्यामध्ये आज संगमनेर तालुक्यात खूप मोठा आनंद उत्सव आज या ठिकाणी साजरा होत आहे. कारण जवळजवळ आज 40 वर्ष आले. 40 वर्षात आम्हाला कोणाला गुलाल हा आमच्या अंगावर आलाच नाही. त्याच्यामुळे या 40 वर्षानंतर आम्हाला जो आज गुलाल आमच्या अंगावर आला त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या लाडक्या बहिणीचा मनापासून अभिनंदन करतो. या लाडक्या बहिणींचं मी प्रथमतः अभिनंदन करतो का त्यांच्यामुळे आज या संगमनेर तालुक्यात पूर्ण इतिहास बदलून गेला. 40 वर्षाचा इतिहास बदलून गेला. या संगमनेर तालुक्यात ज्या लोकांना अन्याय होत होते ते अन्याय सुद्धा या 40 वर्षात पूर्ण नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीनं नाहीसे 100% होणार. टायगर आम्ही जिंदा आहे. एकच वादा, एकच वादा. एक बाईट दे. येते गावात मी अविनाश राजेंद्र साळवंते. आज संगमनेर विधानसभा निवडणुकीत निकाल जाहीर झाला. आज खऱ्या अर्थानं सत्याचा विजय झाला. अमोल भाऊ खताळ हे सर्वसामान्य शेतकरी मुलाचा सर्वसामान्य शेतकरी मुलगा आहे. त्यांनी संगमनेर शहरामध्ये खूप काही कामं केली. आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये संगमनेरमध्ये कोणत्या विकास झाला नाही हो. कोणता विकास झाला तुम्ही सांगा ना. आज सर्वसामान्य माणूस प्रत्येक घरातला माणूस इतका म्हणजे हे अमोल भाऊ ही निवडणूक हातात घेतल्यामुळे विजयदादा विखे पाटील यांनी समर्थन केल्यामुळे अमोल भाऊचा आज हा खरा विजय झालेला आहे. आणि आम्ही आज अख्खे युवक मुलं संगमनेर विधानसभा मतदारसंघामधले अख्खे युवक तरुण अमोल भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि साजरी करतो आज ही जो अमोल भाऊचा विजय झालेला आहे तो भक्त आणि भक्त उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, महायुतीचे सर्व दादा असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब सर्व असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अमोल भाऊ विजयी झालेला आहे. आज आमच्या सर्वांचा आज हीच आमची दिवाळी. तंत्राचा पराभव झाला. नाही